बोला ना साहेब. काय नाही बसलो घरी. हा गाड्या चालू आहेत सगळ्या. गाड्यांचं तुम्ही असल्यावर काय टेन्शन आहे साहेब. तुमच्या जीवावरच जगतो आम्ही. या घरी काहीतरी करू मेजवानी. हा अहो तुम्ही म्हणून आम्ही ते. हा या घरी या. चालतंय ठेवू मग. तू नटापटा चालू तो सकाळ धरून नाश्ता बिष्टा आहे की नाही काय. ती सून करून आणली ती एक असलं ती दाराचं काय कॅम्बाळा वाहनाचं कुठून आणली जे आईला कुठून पादरात पडलं. हाय का आता ती आली तरी पण मीच करायचं का. तिला कशाला आणली मग तिने नाही दिली तर मग उपाशीच राहतो. मग तुम्ही सांगा तिला निसं माझ्यावर डाप राहा. मी सांगू का त्याला तिला. आता मग कवर सांगावं. अहो मला तर लय वैताग आलाय सांगून सांगून. तुम्हालाच लय हौस होती ती पोरगी करायची. आता घ्या. अरे मी म्हणलं बरं आहे आपलं पोरग बेवडं. म्हणलं बरं आहे ती गरीब घरचं कमीत कमी जीव लावीन तर तिच्या आईला ते बेवडं नाही ते तुमच्यामुळे झालेलं आहे. म्हणजे माझ्यामुळे पोरग बेवडं झालं. अहो माझे लेकरू किती शांत आहे किती गुणाचं आहे. पण तुम्हाला ना नुसतं माझ्या पोराचं हेच दिसत आहे. गुण नाही दिसत नुसतं दुर्गुण दिसत आहेत. ती पोरगी बघा काही कामाला हात तरी लावती का. तुमचीच लय हौस होती. आता घ्या. मग तू तिला काहीच शिकू नको काहीच नको करू. मी असं उपाशी राहतो दररोज सकाळची बरी तीच किटकिट आहे तुमची. तू तर काहीच करीत नाही. तो ते मोबाईल आणि ती एक दिवस मला असं वाटतं डायरेक्ट फोडून टाकावं. काही ठेवा तुमचं तरी कधी कधी तो बघितलंय का काय काय चाललंय काय नाही. पोरग काय करते कुठं काय आहे कुठं काय नाही. ते ड्रायव्हर लोकांना डबे दिलेत का कधी नेऊन झक मारायची दररोज 50-50 रुपये डबे घ्यायची त्यांना पार्सल करायची. मग तुम्ही करतातच काय घरी. आता मी घरचं बघायचं का बाहेरचं बघायचं सांगा बरं. मला एक सांग तू घरचं तरी काय बघत असं काय कोणचा डोंगर उचली ते का दररोज सकाळ संध्याकाळ. अहो तुमच्या सुनावरती लक्ष ठेवायचं म्हणजे किती मोठं काम आहे माझ्यावरती. तिच्यावर लक्ष ठेवायला काय ती काय पळून चालली काय कुठं. तुम्हाला किती वेळा सांगितलं फॅन लावून घ्या ते जाऊ द्या. मरणाचं गरमायला लागले मला. नाही आता एसी बसून देतो तुला. काय सांगताय. हा फरक काय? त्या शिवण्याचा माझ्या आता एसी बसून देतो म्हणजे तो अशी आरामशीर राहशील. हा लय बरं होईल बरं का. आजच बसावं. हे थोपडा ठेवून एखादी. तुम्हाला तर माझं कसलं कौतुकच नाही. तुला नाश्त्याचं सांगितलं ती नाश्त्यात दिलं सोडून मला एसी बसवा मला फॅन बसवा आमकन धमकन. आई बापाच्या घरी आहेत काय. आता माझ्या आई बाबाचं काय काढायचं तुम्हाला. मग तीच म्हणा तिथं गोधडी झोपत होती दिवाणी मिळायला लागला तरी तो डोकं चाला ना. हाय का आता नवऱ्याच्या जीवावर नाही जगायचं मग कोणाच्या जीवावर जगायचं. बरं जीव घ्यायला बसली बाई तू आता. बाकी काय विषय नाही. ते पोरीला जर समजून सांग नीट का आणि ती पोरगी काम धंदा करीन काम धंदा. ती एक भिकाऱ्याचं कुठून जमा आणलंय कुठे आहे ती नेमकी कुठे गेली ती तिकडे गोठ्या ती. काय रे चेअरमन काय राव ते तुमचे डंपर चालल्यात आमचे बंद पडल्यात. ते अधिकारी तापले मोकार साहेब लोक त्याला मग तुमची डंपर तुम्ही चालवायची का मला काय ताराशी राव. गावातल्या तुमच्या डंपरच्या 10 खेपा झाल्यात आमचे उभे केले. ते साहेब लय ताण देतोय राव. तो जरा काहीतरी लक्ष द्या आमच्या. आम्ही तुमचीच येते ती आहे म्हणायला. आता गाड्या कुठं घरी उभा आहेत का. उभे आहेत राव गाड्या. ड्रायव्हरांना पगार द्यायला रुपये झाले. आमच्या साहेबाला फोन लावला 2 मिनिटं. हा नमस्कार साहेब. हा आत्ताच फोन आला तर तुमचा. पण एक समस्या होती मित्रांचे चेअरमनचा तिथे दोन्ही गाड्या उभा आहेत. चलू दे ना काय काय असेल ते हप्ते बिप्ते करून टाकू ना. काय एवढं विशेष सांग का चालवायला त्यांना. बरं ठीक आहे. हा चालतंय बोलतो त्यांचं. सांगितलं बस का. गाड्या उभा असल्या माझ्याकडे जाण इलेक्शनच्या टायमाला मतदान दुसरीकडे द्यायचं. असं केलंय का राव आम्ही तेव्हा? मागल्या इलेक्शनला काय केलं तुम्ही. आता माझ्या बायको सांगितलं तुमच्या दोन्ही बायका दोघांच्या बायका विरोध प्रचार चालू होता. बायका पण आम्ही तुमच्याकडूनच होतो ना. जाऊ दे ना एका आता पार्टी. नवऱ्याचे मत आम्हाला बायकाचे मत दुसऱ्याला. ही म्हणजे कशाचं काय बायका तिकडून तिकडच नवरे. एक सांगा इकडून बाई उभा होती इकडून तुम्ही गडी माणूस होते. आम्ही होतो ना इकडे. अहो मग तिकडनंच जायचं ना. बायकांनाच विचारायचं ना डंपरचं काय कसे करायचं चालवायची म्हणून. मग बरोबर आहे ना. आता ते तुम्हाला विचारावं लागलंय. काम पुढे होत्याची तर महत्वाचं आहे ना. तब्येत लय खराब केली तुम्ही एवढ्यात पण, हाय का? काम करता सध्याला टेन्शन तिला. हा ना, लय काम. सध्या म्हणजे तिला जेवण नाही एवढं काम माहिती. हा 1 मिनिट जेवत नाही ती. 1 वहिनी मिनिट. राव, एखादी बाई ठेवा तुम्ही कामाला. हाय आता का? सून आणली ना. 10 टिपर चालल्यात तिकडे. ती गेले पुढे जाऊ दे नाही तर. आणल्यामुळेच वहिनीला जास्त. हा, बरोबर. हा, लय तर असं काहीच काम नाही केलं सगळं मलाच करावं लागते बघा भाऊजी. मग त्याच्यामुळेच मग आता. काय तब्येत चहा राहिली पी बाबा? घ्यायचं तुम्हाला. चहा पी घ्यायचं. नाही नको चहा नाही नको, काय नको, नको. एवढं काम केलं. गाड्या चालू झाल्या ना. गाड्या निघा चालू झाल्या ना. आम्ही 2 चहा पितो. निघा मग तुम्ही. वहिनी लोक ताण राव. कसली तब्येत झाली ना. हा. तर लक्ष द्या राव तुम्ही. तुम्ही जा बाबा नो काम कर उभे पडा. मी आजार वहिनीला. तुम्ही जा. अशक्तपणा येईल. हाय त्या गाड्या बंद करू का. नाही नको नाही वहिनी जरा तब्येतीची काळजी घ्या होय, बरं होय. का? ही नानाच लय नका म्हणून घेऊ. नाना त्यांना दवाखान्यात.
बघितलं का, बाहेरच्या लोकांना काळजी पण तुम्हाला नाही माझी काळजी. खरंच बारीक झाले. काटाभर उतरली का तू, काटाभर हा मी खरंच बारीक झाले वाटत. क्विंटल बरं झाली आतापर्यंत. पाहुणे काय आले तिकडे, त्यांना माया पुढे नको अनुभव, त्यांचे ते अवतारण फिवतार बघून आहे ना मला आता माझं डोकं सारखं. तुम्हालाच लय घरात घ्यायची हाऊस होती ना, आता कशाला, आता काय दरवाजा लावून घेऊ का मी? काय त्यांचा अवतार आहे, काय ती दरावानी चाललेत बोंबलं त्यार लोक काय म्हणत असे नाही, काय केलंय नानाने. बया, वास येईन आता बघा मरणाचा फसा फसा. राम 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 राम, बसा. कसे बरे आहेत का? काय येणं केलं आज? नाही म्हणलं इकडून चाललं होतं, म्हणलं लेकीला भेटून जावं जाता जाता. काय लेख काय दुष्काळात आहे काय एवढी तुम्ही लेकीला भेटायला आले? आई माया, आई बापाची माया असते ना लेकराला भेट. तुम्हाला लाजा नाही वाटत का थोडेफार? चांगले कपडे घालून यायचे ना जरा, कमीत कमी लोक मला काय नाव ठेवतात काय नाही तुम्हाला कळायला पाहिजे ना या गोष्टी. आणि दर आठवड्याला इथूनच जातात ते नुसतेच आणि येतात घरी. दर आठवड्याला काही लेकीला भेटायचं मी म्हणते. पाहुणे बाई, आम्ही गरीब माणसं तू, आता आमचं जगणं खेड्यात राहणारी माणसं गावाकडलं. वाटलं जीवाला मुलीला भेटावं म्हणून आलो. कसे आईला लेकराची आठवण आली, यावं लागलं ना इकडे. चालता चालता तेवढीच खुशाली समजली, लेकराची जीवाला बरं वाटतं ना. अहो माझी जर मित्र कंपनी आली तर ते कोणी जर विचारलं येईत का कोणी, तर मला लाज वाटायला पाहिजे ना माझी थोडीफार. मी तर सांगणारच नाही बाई कोणी. आम्ही लगेच भेटून जातो. अहो मला माझे 2 कपडे अंगावर चांगले घालून येत जा ना, फार भीक लागली का तुम्हाला? ती पोरगी तशीच आहो, तिने परत गावात कुठे तोंड दाखवाय जागा नाही ठेवलेली. ते म्हणतात ना घाणीतून आले ना घाणीतच जाणार. असं नका म्हणू विनूबाई. अहो लय गुणाची पोर आहे आमची. बिन बाई नका म्हणू मला. एक नंबरची घरमाटी पोरगी आहे तुमची. काय सांगावं आता, कधी वेळेवर जेवण नाही करणार, कधी नाश्ता नाही करणार, 10 वेळा सांगावं लागतंय तिला. नाही नाही तुमची चुकी नाही. ते काय आहे, तुम्हाला नाश्ता काय आहे ना तेच माहिती नाही. हे बघा आमच्याकडे पाहुणे येणार आहे. तेव्हा तुम्ही ना तिकडे जाऊन बसा, मी तुमच्या पोरीला तिकडे पाठवून देते आणि येईन ती पण तुम्हाला भेटायला. समजलं का नाही? आता जा, आता तिकडे जाऊन बसा, बंगल्याच्या खाली उठा आधी, नाहीतरी फरशी ना मला 2 वेळा पुसावा लागल. आणि तो वास चाललाय तर आमच्याकडे चांगली चांगली लोक येतात, तुमचा वासला वास. जा तिकडे, जा जाऊन बसा, उठा की आता. बघत बसला काय होईल मान्याचे का 10 वेळा सांगावं लागते उठा म्हणून. वास सुटला येऊ. जाऊ दे, जा ते पोरीला एकदा समजून सांग, आलो मी तोपर्यंत. हो मला सांग. इकडे ये. का सासूबाई? आवरलं की नाही तुझं काम? राहिलंय थोडसच. एवढा वेळ लागतो का तुला काम करायला? आवलंय होतं पलीकडचं उरकलं, आता ह्या गोठ्यातलं राहिलंय. बर जाऊ दे. ऐक माझं, काय? तुझे आई बापा आल्यात. हा नाही ऐकून घे लगेच. हा रोज रोज इथं काय आलं येतात काय माहिती. दर आठवड्याला पडी का असतात, काही काम असतं का एवढं? अहो सासूबाई वाटत असेल त्यांना की बघावं म्हणून भेटावं. कायम गरिबीतलेच दिवस त्यांचे. कपड्या अंगाला कपडे तरी आहे का त्यांच्या? हा मरणाचा वास चाललाय त्यांच्या अंगाचा. आहेत गरीब, आता काय करणार मग? आहेत गरीब. बरं ऐक, जर का इथली काही गोष्ट त्यांना सांगितली तर माझ्या इतकं वाईट कुणी नाही, डायरेक्ट घरच्या बाहेर हाकलीन तुला. नाही सांगणार मी, कशाला सांगू? नाही तुझा काही भरोसा नाही ना, आई बापा आल्यात तुझे. बरं जाऊ दे, ते घेशान वाढून पटकन. भेटू का जाऊन आईला? भेटून ये आणि आल्यावरती आंघोळ कर, नाही तर येईन त्यांच्या अंगाचा वास तुझ्या अंगाला. कसं होत असेल रे आपल्या पोरीचं? एवढा त्रास म्हणल्यावर, आपल्याला जर एवढं तडा तोडत येत म्हणल्यावर त्या लेकराला तर काय कसे दिवस काढत असेल ती. किती आशेने लग्न केलं होतं आपण, काबड कष्ट केलं, तिला शिकवलं, थोडंशी ऐकलं आणि चांगल्या घरात तिचं लग्न करून दिलं. पाहिजे तसं त्यांना पाहिजे तेव्हा पाहिजे तिथं लग्न करून दिलं. हुंडा दिला, नाही त्या वस्तू दिल्या, तरी आपल्याशी असं वाटत बघा. ते आपल्या पोरीचे कसे वागत. बंगला बघितला, म्हणलं लय मोठी शेती आहे, सुखात राहीन लेकरू. काय दिवस आले लेकरावर. बोलायची स्वरणी नाही, भेटायची नाही. गेले की त्या माणसानं अगदी पाण्यात बघायचं. भिकाऱ्यासारखी वागणूक लाग आपल्याला. कुत्र्याला तरी चांगली वागणूक देतात, असं वागणूक देतात आपल्याला. आपल्या लेकरासंग कसं राहत असं देव जाणे. लेकरासाठी गिळायचे घटाघटा. आता काय करायचं? एवढं गुणाचं लेकर आपलं.
आई कशी आहेस बा तू? बरीच ना यार आता बोलशील तिच्या संग 2 शब्द बघू द्या करायला माझ्या लेकराला, मला जरा बघू द्या, मन भरून बघू द्या. किती खराब झालंय माझं पोट. पाऊशी वाटणार तिच्याकडे. काय होतं लेकरून, काही दिवस आले तिच्यावर न करू. काय आता आम्ही श्रीमंतीकडे पाहून आमची बुद्धी आली. आम्हाला वाटलं मोठ्या घरात दिलं तुला सुख भेटेल, राणीसारखी राहशील. तुझं वाटलं केलं ग, आम्ही वाटलं केलं. बाबा मला घेऊन चला, मला या घरात नाही राहायचं. रोज मारणं बोलणं नाही सहन होतो आता. लय सासूवास करतात मला. नको रडू बाळ, नको रडू. काय झालं तरी सासू रोज नवऱ्याचे कान भरते आणि नवरा रोज हानमार करतो. पण तुमच्याकडे येताना काय सांगू, परत या घरात घेतात का नाही बाबा? काय हाल केलंय माझ्या बाळाचं. रडू बाळ, चलो आलं इथं, हिला अजिबात ठेवायचं नाही. आपण चटणी भाकर खाऊ. आपल्या लेकराला येतं नाही. चल पुरी, आता तुला इथं नाही ठेवणार आम्ही. चल आपल्या घरी चल. का पण एक काहीच दार दे खाऊ, आणि नाही भेटलं तो पशी राहू, पण इथं नाही ठेवणार तुला आता. बसवलं लाचारपणाचं वाग. गरीब झालो म्हणून काय कसं वागायचं. माझं चुकलं. कोणत्या एका लेकराचं वाटून केलं वाईट. चल आपल्या घरी ना तिखट मीठ खाऊ, मिरची खाऊ, शिळ्या भाकरी खाऊ, पण इथं नको. आता लय लय हाल झाले माझ्या लेकराचे. अरे इथं माणसाला किंमतच नाही, इथं फक्त पैसा मोठा झाला. इथं काही खाल्लं का तू? जा, अर्धा लेकराला खायला घालतो तू. नको बाबा, आई काय कार बाळ कार. थोडं खाणं बाळ. नको आई, मी नंतर अरे उपाशी मारली रे पोरगी माझी. काय दुसरं तरी काय आणू शकतो सांग? आमची गरिबी. बिस्किट पुढे घेतलं रस्त्याने. किती साधं फोनवर सांगितलं सुद्धा नाही माझे हाल चालले, मला त्रास होतोय, सहन करते लेकरू आई बापाच्या इज्जतीसाठी. अहो आपण संस्कारच तसे दिलेत आपल्या लेकराला. दुसरी पोरगी असती तर इथं राहिली नसती क्षणभर सुद्धा. किती कष्ट काढले तिने, पण एक शब्दाने सुद्धा कधी सांगितलं नाही आपल्याला. तुझ्या हातात. आम्हाला नाही हलपावं. तुझे बॅग भर, आपल्याला लगेच जायचं. चल आता नाही ठेवायचं इथं पोरीला. चला. एवढे हाल जनावरासारखे करतात लेकराचे. काय स्वप्न पाहिले होते लेकरानं. शिकली सवरली, मोठी अधिकारी होईल, आणि हे दिवस पाहायची भारी आली तिला. उरक उरक बाळ, जायचं आपल्याला. आणि बॅग तुझी. सासरे बुवा घरात कुठं? तर बाहेरच थांबलो, नाही जात घरात. आम्ही हल्ला का काही खाऊन आलो. त्यांना द्या काहीतरी शिळी भाकर बिकर असं कालची राहिली. एवढंच राहिलं होतं आता. चला बाबा आई. चल बाबा. कुठं चालली? कुठं चालली म्हणजे? कुठं चालली? चालू घेऊन चाललो तिला घरी. कुठं? माझ्या आई बाबांकडे चालले. तुझे आई बाबा होते, आता काही नाही. चल हो घरात, घरात हो. चल. अहो असं काय करताय तुम्ही आमच्या लेकराची? इथं आतापर्यंत हालच केले तुम्ही ना. आता आम्हाला जाऊ द्या, नाही राहायची आम्हाला. आमच्यात बोलणार तुम्ही कोण? कोण म्हणजे माझे आई बाबा आहेत. कुठं जायचं नाही, चल घरात हो. बस लय झालं आता. जे माझ्या गळ्यात होतं ना ते दिलंय, आणि हे बघा आजपासून आहे ना तुमचा अधिकार संपला. एक जरी शब्द बोलला ना तर गाठ माझ्याशी. तू माणूस नाही, सैतान आहे, सैतान. तुझ्यापाशी राहण्यापेक्षा ना मी तिकडे विहिरीत जाऊन जीव देईन, पण तुझ्यापाशी राहणार नाही. आजपर्यंत आहे ना माझ्या आईबापांनी लय सहन केलं, पण यापुढे अजिबात चालणार नाही. आणि जर त्यांना एक जरी शब्द बोलले ना तर मी विसरून जाईल की तू माझा नवरा आहेस. आणि काय हो, तुमच्या बहिणीला अशी रोज मारहाण असेल तर असंच विसरून जाल. तुझी ही श्रीमंती आहे ना, त्याला सलाम. आणि आपली भेट आहे ना आता कोर्टात. चल पुरी चल. आता ह्या घरात आहे ना एक क्षणभर सुद्धा राहायची इच्छा नाही राहिली आपल्याला. अरे हे माणसं आहेत का? गरीबाची चेष्टा करतात, हे सैतान येत. अरे दुसऱ्यांनी भरी घातलं, लय चांगली माणसं, लय घरदार, श्रीमंती, म्हणून फसलो रे मी इथं.
आम्ही गरीब जरी असलो ना तरी आम्हाला बी इज्जत आहे. आम्ही बी माणसं. आणि काय जाळायची तुमच्या त्या श्रीमंतीला आणि पैशाला? तर तुम्ही गरीबाला इज्जत देऊ शकत नाही, काय चाटायची हो त्याला? हो, आणि एक लक्षातच ठेवा, गरीब बी काय असतात ना हे तुम्हाला पण दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या बापाला लई पैशाची घमंड आहे बघ, पण एक लक्षातच ठेव, आजी पोरगी बी शिकलेली आहे, नाही तुझी घमंड उतरवली ना तुझ्या बापाची आणि तुझी, तर आम्हाला बी विचार. येतो आम्ही, संभळ तुझी ती दंडवलत ती स्टेट पुरी. चल आता इच्छाच नाही राहिली, घे बॅग. थांब सोड. आता 90 वर काय होते, आता खंब्याच घ्यावं लागेल. बाईक वर गेली. नाना कुठे? नाना, ओ नाना. चायला तर निघावं लागेल, लय उशीर झाला. एक तर गाड्याची एक ड्रायव्हर लोक धरपकड चालू होती, चायला काय करावं ही बी कळणार नेमकी. ना काय फोन मध्ये बोट घालता? अरे काय ते गाड्यांच्या हांजा चालू आहे राव, ते ड्रायव्हर लोक पळू राहिले, काय कळणार काय नेमकी. पळू अख्ख्या गाड्या धरल्या तिथं. तुमच्या बी धरल्या का? आणि मग काय केलंय? गाड्या इकून बी. अरे ते साहेबाला फोन लावले, साहेब बी फोन उचल ना आता. कस काय उचले साहेब फोन? झाला बदली आता काय लय बदली झाला? मग काय झालं, ही नवीन बाई आली. नवीन बाई आली? हा. अरे मग देऊन चला ना पैसे, 2-5 रुपये घेऊन करून टाकू. काय लय कोणाला देतो बाया पैसे? कोणाला देतं म्हणजे? आता काय सांगावं अरे नाना राव? प्रत्येक काय याला पैसे दिले हा, सुटायचं. दोनच्या नादी लागून 2-2 लाख रुपये आमच्या गाड्यावर 2-2 दंड लाख? टाकलाय ती. गाड्या इकून सुद्धा ते हद्दड नाही आता जायचं नाही. अहो ती अधिकारीची तो आपटेल. कोण आहे अधिकारी एवढी खाणार थांबतीची आहे आता? मग तोंड थांबा, भेटणे तिचा थांबा. कार्यक्रम करतो नका मिनिटात. कार्यक्रम करू, आपलेच दात ना आपलेच पोट होत लय अवघड झालंय. आपले जात ना आपले झोट म्हणजे तिथं. काय झाले? अहो अधिकारी तुमची सून आहे. डोक्यात लागला का रे ते बदग्यांची काय ताकद आहे का कुठं अधिकारी व्हायची? तुम्ही काय सांगा तर मला काय काय अहो सांगायचं यानेच वाटलं झालं आपलं. येतंय काय वाटलं? आपलं मोठं मोठं. ती कशी अधिकारी होईल? डोक्यात लागलाय काय? तू तिचा शिकलेली होती ती भरपूर, पण लगेच नोकरी लागेल काय 6 महिन्यात? तहसीलदार झाली राव ती पण. रे तुम्ही आमचं जरा काही जरा समजून घ्या गोष्टी. सून आहे तुमची. डायरेक्ट आपल्यावर दाट टाकली, आपलंच वाटोळ मागणी. एक गाडी नाही अशी सुटली, कोणची गाडी एक नाही, अख्ख्या जागची जाग्यावर धरल्या त्या गाड्या. एवढी मोठी अधिकारी झाली ती? काय आमचे सांगावं? 2 ड्रायव्हर तर असे हाणल्यात ना, त्यांना उठता सुद्धा आहे ना, बसायचं म्हणलं तरी अवघड केली. अय, आधी ये. चल रे इकडे. अहो दवाखान्यात नेऊन त्यांना इंजेक्शन देऊन आणल्या, तेव्हा ती कुठतरी मागचा पाऊल पुढे टाकी त्यात. आणि आमच्याच ना तुमचे बी धरल्यात. आदेल आहे का माहिती आमच्या? तुमचे 2 ड्रायव्हर तर गाड्या रस्त्याला सोडून पळून गेले. नाही, आदेल आहे का आमच्या माहितीची बायको झाली अधिकारी म्हणून? त्याला आता कोणाला माहिती आता. अय, याला भाड खाऊन नुसतं 2 टाइम ढोसायला सांग रे बाप्पा, जीवर आयुष करायची आता नुसती. पिऊन आलं इकडे इकडे 2 मिनिटं मी कशाला? काय सांगतो इथं उभा नाही, राहा. इकडे बायला आणि पोसलाय नसता. तुला माहिती का तुझी बायको अधिकारी झाली? सगळे डंपर आपली धरली तिने. नाही मला नाही माहिती. तुला काय माहिती असतं? 2 टाइम पे भाड्या नुसतं ढोसायला लागत तुला. कधी बघितली का गाडी कुठं गेली, कोणी धरली, काय केली? जा तिचे जाऊन पाया पड. चल, कस तरी गाड्या सोडून घेऊ, तिच्याच हातात येईल सगळं. नाना काय बोलता राव तुम्ही? त्याच्या कुठं पाया पडू मी? मग तिच्या नाही पाया पडतो तर मग बस वाटोळ करून. आणि दोघं बी पडा, एकटा नाही दोघं पडा. चला चला तुम्ही. बसले पान उतारा ऐका, तुम्हाला. जेवावंच ऐका. लागेल. चला आम्ही पडतो बा, आमचं नाही काही. माझं ऐका, तुम्ही जरा 2 मिनिटात, 1 मिनिट. हा. तुम्हाला आहे ना माझ्या सासू सासऱ्यांना आता इज्जत द्यावी लागेल. मला काही तिच्याशिवाय करमत नाही. आपलं डोकं जावड तिला परत आणायचंय. ना ना सध्या आहे ना त्या गाड्या सोडून घ्या आणि 100% किंमत द्या बा ते- त्यांना. काय करा ती तुमच्या करू. गाड्यांच्या काळात करा जाळ. मला परत आली पाहिजे. बघा तुम्ही काही पण करा. चल ना मग. चल ना तिथे लोटांगण घे. लिहावं लागेल. पंचायत, चला, काय डोसून. त्याचा रुबाबन त्याच्या कोण जात? आईबापाला. लेकरांनी कष्टाचं चीज केलं बघ. मी लय खुश आहे लय बघा. हाल काढले पण झाली, अधिकारी परीक्षा दिली. चालली बा. हा येऊ का? हा सुखत राहा बाई. बरं झालं. नाव मोठं केलंच बाळा आमचं. सारं विसरून जायचं आता, मस्त आपली नवीन सुरुवात करायची. राम राम. राम राम. काय चाललंय? बरं आहे का? बरे बरे कशा आहेत बाई? बरी आहे. तुम्ही कशा आहेत?
बरंच आहे म्हणायचं. हे बाई काय कशी आहे नेमकं? तुम्ही? आलं तर सहज म्हणलं जात जाता रस्त्याने आता पूर्वी बरेच दिवस झाले तुम्ही पाठवण्यात म्हणलं तर नेमकी काय कंडिशन आहे त्यांना कळलं झालं आमच्या गरीबाच्या घराला पाय लागले तुमचे. हा, असं नाही, असं नका बोलू पण आता चाललो होतो बा, आता पोरग म्हणलं नाही बायकोला आणायचंय म्हणलं मग म्हणलं. आता तिला घरी तरी ठेवून काय करणार, शिकलेली होती, अभ्यास केला, परीक्षा पास झाली अधिकारी लागेल राहिलं. अधिकारी झाली हो अधिकारी झाले सगळ्यांच्या पुण्य. अहो देव आहे ना, कुणाचं कधी वाईटच नाही केलं आम्ही गरीब माणसं. पाहिलं आमच्याकडे देवाने. सून आपली अधिकारी झाली. अहो लय शिकवलं होतं आम्ही तिला. अधिकारी कशी होणार नाही? आणि आपल्याच तालुक्यात अधिकारी. नाही ते आहेच हुशारच आहे ते पहिल्यापासून. अहो याच्यासाठी वर्षाची कृपा लागती. गरीब किती बी असू द्या, माणूस कवा नशीब उजळण त्यात सांगता येत नाही. काहीच नाही कोणाचं. हा दिवस कुत्र्याच्या गरीबाच्या घरी वास येत नाही ना? कस काही नाही गरिबांचा वास येत असतो. तुम्हाला नाही माहिती काही गोष्टी? अगं, असं काही बोलते. तुला घ्यायला चाललोय आम्ही. किती दिवस इथं राहणार आहेस आता? आणि हा चल ना, आता खूप दिवस झाले आता. आत्ताशी आठवण आली माझी? इथून मागे नाही आली? अहो तुम्ही किती स्वार्थी आहेत ना ते मला माहिती. माझ्या एवढं तुम्हाला कोणीच ओळखलेलं नाहीये. स्वार्थी नाही ग, तुझे खरंच खूप आठवण येते ग मला. तुम्ही हात लावू नका मला. चल ना प्लीज, तुझ्या पाया पडतो, चल ना. हे बघ मी काय आणलंय. तुम्ही कितीही पाया पडले ना तरी मला. हे मंगळसूत्र जे तू माझ्या नाव. बाबा मला बोलायला सांगू नका. तुम्ही तुमच्या शब्दात सांगा की ह्यांना इथून निघून जा आणि मला जायचं नाहीये परत म्हणून. हे 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 असले नाटक आहेत ना माझ्या पुढे चालणार नाहीयेत. आई तुम्ही तरी सांगा, आई समजून सांगा. काय सांगणार आहेत आई? आता आई झाले का? भिकारडे होते ना पहिले. भिकारडेशिवाय बोलले नाहीत माझ्या आई बापांना. आणि आता तुम्हाला असं वाटतं का? चुकलं ग माझं, खरंच चुकलं. काय चुकलं? गर्भ होता मला फार श्रीमंती. अरे अधिकारी झाली म्हणून काही बोलायला लागलीस? तर तुला लाज वाटली पाहिजे. हे संस्कार दिले का तुला मी? अरे आज आपल्या घरी आलेत ते आपले पाहुणे. आणि आई पूर्वी आपल्या घरी आलेले पाहुणे देवासारखे असतात. काही पण बोलतीस. पाहुणे मुलीकडून चुकलं असलं तरी मला माफ करा. दिवस राहतात का? दिवस निघून गेलेत. परत लेकराला नाही समजत. काही झालं ते अधिकारी झाले आणि तुम्हाला तिच्या पाया पडायची वेळ आली. म्हणतात ना गरिबी आल्यावर लाजू नये आणि श्रीमंती आल्यावर माजू नये. आणि तुम्हाला बी पैशाची एवढी घमेंड होती हो. माणसाला तुम्ही माणसात माणूसच पाहत नव्हते. पण दिवस नाही ना राहत कुणाची बसून बदलतात. हे पा मुलगी आता ती लहान आहे, तिच्याकडून चुकलंय, 100% चुकलंय. पण मी माफी मागतो. माफ करा तिला. आणि माझी मुलगी आहे ना अशी कधीच वागणार नाही बघा. तिच्याकडून काही चुकलं तर तिला माफ करा. आम्ही गरीब आहोत पण इज्जतवान आहोत. आणि जावई बापू तुम्ही दिलेलं मंगळसूत्र आहे ना ती नक्की गळ्यात घालणार आहे. आई बाबा आज फक्त तुमच्या शब्दा खातर मी या सगळ्याला तयार आहे. पण एकाच गोष्टीवर, एकाच अटीवर. त्या घरात जर मला मान सन्मान मिळणार असेल तरच मी तिथे जाईल. माझी जर किंमत कमी होत असेल ना तर त्या ठिकाणी मी पाऊलही ठेवणार नाही. झाल्या चुका आता त्यांच्याकडून. खरंच चुकलं ग माझं. पाया धरून काय पडते तुझ्या. पण चल असं नको बोलू. हे बघ आमचं चुकलं. आम्हाला पोर नाही दिली ना देवानी, त्याच्यामुळे आम्हाला किंमत नाहीये. पण आता इथून पुढे तुला नेहमी पोरीसारखंच वागवेल. खरंच चुकलो आमचं. ऐकल ती. माव बी चुकलं, मला बी माफ कर. तू एक अधिकारी म्हणून माफ नको करू. किंवा तू एक मोठी अधिकारी झाली माझा प्रपंच त्याच्यावर चलन याच्याबद्दल माफ नको करू. पण तू खरंच जिद्वान आहे. तू तुझ्या आईचं आणि बापाचं आहे ना हे दर्जा आम्हाला दाखवला. असं प्रत्येक मुलीने वागावा. खरंच आज आमचे डोळे उघडले आणि देवा शपथ आम्हाला माफ. आणि आम्ही लय भाग्यवान आहे तुझ्यासारखी सून आणि आम्हाला यायचं असेल तर भेटली. एका अटीवर ये. याने दारू सोडली पाहिजे. ह्या गोष्टी जर मान्य असेल तरच तू येऊन त्याच्याकडून आता कबूल करून घे. तरच ती मंगळसूत्र तुझ्या हातात घे. नाही येऊ पण नको आमच्या घरी. आम्हाला गाड्या नको घोड्या नको. आम्ही आमच्या पत्नी. अय टोन घ्या दे की मंगळसूत्र घाल की. त्यांना आधी सांगा, बोलायला सांगा. ए यार तू दारू सोडणार आहे का? हा सोडेल मी. मोठ्याने बोल ना. आता काय दात खडी बसली तुझी. एक काम कर, स्पष्ट बोल, असं गुतत बोलू नको. ऐक ना, सोडतो का दारू? फक्त तू घरी चल ग. माझ्या डोक्यावर हात ठेव. सोडसिंग तुमच्या डोक्यावर हात आजची कशाला? आधी किती तू दिवस माझ्या डोक्यावर हात ठेव. मला नाना मोरच दारू सोडून देईन. अरे ठेव लोक. मी सोडेल दारू मी. हे बघा
तुम्हाला मी आत्तापर्यंत पण माझ्या आईवडिलांसारखंच समजलं आणि यापुढं पण तसंच समजल. तुम्हाला तुमची चूक कळाली ना यातच आम्हाला समाधान आहे. मला पण तुमच्यासोबत असं वागून काही चांगलं वाटत नाही. चल आता चल घरी चल आता. नाही, हे गळ्यात घाल. 1-2 दिवसांनी येते मी माघारी. बरं 2 दिवसांनी काय विषय नाही. ह्यो मग येणार नाही आम संघ इथंच राहील माहिती तुला. तेव्हा मला यायचीच नाही. सकाळी मारतो आता 5 मी राहील इथंच राहतो इथंच राहून त्याला मग. राहतो मी. तुम्ही दोघं असं संघच का हो? लग्न झाल्यावर लेकरांना आपल्या घरी आपण तिला नाही यायचे 2 दिवसांनी येऊ दे दोघं संघच येते. अहो, नाना राहू द्या जोडीने येते. आणि यांच्या गाड्या सोडवा पहिले. गाड्या सोडा यांच्या गाड्या गाड्या सोडवा. आमच्या यांनी पार दोघांच्या डोकं खाल्लंय, मा पार पिकवलंय यांनी पार. हो तुम्ही नका काळजी करू. तुमच्या गाड्या सोडते मी. बरं चहा बी पाजणार आहे का आता? हा, चला, चला चला, ना. चला. हा, बघा चला. मंगळसूत्र घातल्यावर कसं नवीन लेकीला घराचं रूप काम आलं चालू की केलं. नाही. नवीन घरच काम चालू केलं. चालू मग चला तिकडे जा चहा पाव. नाही नाही तिकडे नाही, नाही, इथं कर. बघू ना तवर घर तवर चहा तू तयार करून आण. चला बरं चला, तुम्ही जा. घर दाखव, गाड्या चला. सोडल्या पहिले आम्हाला चला. सोडल्या ना आमच्या जातो आम्ही. आम्हाला नको चहा. हा, चल, चल, चल. चला चला इकडे इकडे चला. हो इकडे घरात काय काम आहे? बरं, जा.